मी काय करते? मी सुशेला. आवडतं ना? काय काय जणांना माहितच नाही की सुशीला काय असतं. हा, इकडल्या भागात ना सुशेला माहिती नसतं. आपण असं सुशेला भिजवून घेतलं ना, चिरमुरे भिजवून घेतल्यात. हे असे पंढरपुरी चिरमुरे असतात. हा, हे आधी भिजवून घ्यायचे. मग ही परत चिवडा टाकून कोथिंबीर घ्यायची, थोडी कढीपत्ता घेतली त्यांना आणि कांदा घ्यायचा. आणि हे लसूण आहे ना, हे लसूण आहे ना, थोडासा असा मग त्यांना थोडासा चिवडा दिसला तर चेचून त्याचं घ्यायचा. काय करायचं? चेचून घ्यायचा असा. मग त्यांनाही थांबा, यातलं पाणी आटू दे. यात मी कांदा टाकला होता. पाणी आटू दे. आणि यात ह्याला ना तेल थोडंसं लागतं. ह्याला तेल जास्ती नाही टाकायचं, नाही तर ते खूप ऑइली लागतं. मग ह्याला थोडंसं तेल टाकायचं. आणि काय कांदा इंग्लिशमध्ये ओनियन. मग एक कांदे टाकायचे, 2-3 कांदे छोटे छोटे टाकायचे. कढीपत्ता टाकलेला आहे. आणि हे मी पातेल्यामध्ये चिरमुरे भिजवून घेतलेत. थोडेसे भिजवायचे, जास्त नाही भिजवायचे. असे थोडेसे दबले पाहिजे, मऊ झाले पाहिजे, थोडेसे भिजवून घ्यायचे. हां, हे बघा आता कांदा परततोय है ना. कांदा परतल्यानंतर आपण हे थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत. मी आता ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणेच टाकते. ज्यावेळेस कांदा परततोय त्यावेळेस टाकते, म्हणजे शेंगदाणे पण भाजून निघतील. ह्यात तुमच्याकडे डाळ वगैरे असेल तरी टाकू शकता, पण इकडल्या भागात शक्यतो जास्त डाळ खात नाहीत. मराठवाड्यामध्ये जास्त डाळ वगैरे खाल्लं जातं. मी ह्याच्यामध्ये जिरे विसरले आहे, कारण मी शक्यतो जिरे पावडर टाकते. मग आता मी थोडेसे एका बाजूला कांदा एका बाजूला घेऊन मी जिरे टाकत आहे. थोडेसे जिरे टाकते परतण्यासाठी. आता हा कांदा परतला आहे, शेंगदाणे भाजून निघले. शक्यतो तुम्ही शेंगदाणे भाजूनच घालायचे, फाकी वगैरे करून. मराठवाड्यात शेंगा खूप मोठ्या मोठ्या दिसतात, तर ते लवकर भाजत नाहीत. त्या भाजून शेंगा घातल्या तर खूप टेस्ट छान लागते. ते साधे शेंगदाणे असतात. हे लसूण आपण जे ठेचलं होतं त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. जास्त ह्याला परतायचं नाही, हे असं फक्त फ्लेवरसाठी टाकलेलं आहे आपण लसूण, त्यामुळे त्याला असं परतायचं आहे जास्त. त्याच्यामध्येच मी हळद टाकून घेते, थोडंसं तिखट, कारण मी मिरची घालायची पण हे तिखट थोडंसं घातलं आहे मी. आता कढीपत्ता राहिलेली, थोडासा कढीपत्ता आहे. मी लसूण जास्त परतत नाही आहे. आता मी सगळे एकजीव करते आणि निम्मी कोथिंबीर टाकून घ्यायची. मीठ ह्याला थोडंच लागतं, जास्त मीठ ही टाकलं तर खरट होतं. हे ह्याच्यामध्ये मीठ आणि तेल शक्यतो कमीच टाकायचं. आणि आता बारीक गॅसवरच हे करायचं, ह्याला जास्त परतायचं नाही आहे. मी एका गॅसवर एका हाताने पकडले, त्यामुळे मला हलवता येत नाही. मोबाईल खाली ठेवून तुम्हाला हलवून दाखवते व्यवस्थित एकजीव करून. पण एक बारीक गॅसवर करायचं आहे, जास्त ह्याला गरम करायचं नाही आहे. हे बघा, मी परतून दाखवलं हे सगळं. ह्याला खूप वेळ लागत नाही आहे. आणि हे मुलांनाही खूप छान आवडतं, सगळ्या मुलांना म्हणजे आवडतं, हे आवडीनं खातात. भेळऐवजी हे पण केलं तरी चालतं. माझ्याकडे जेव्हा जेव्हा पाहुणे येतील ना, मी या इकडल्या भागातले पुणे भागातले, तेव्हा तेव्हा हे करते. माझे शेजारी
मैत्रिणी आल्यानंतर मी सुशीला करते, तेव्हा मी इकडल्या भागात माहीत नसल्यामुळे हे काय आहे विचारलं जातं, कसं केलं विचारलं जातं, त्यामुळे एकदा म्हणलं व्हिडिओच करून टाकावा. फक्त मराठवाड्यामध्ये हे खूप खाल्लं जातं. खूप पोहे कसं पचायला जड असतात, त्यामुळे हा सुशेला आवडीनं खाल्ला जातो. मुलांनी जर शाळेमध्ये कधी नेला ना, सगळे विचारतात हे काय काय आहे, सगळे आवडीनं खातात म्हणे त्यांचे फ्रेंड की काय आहे हे, कसं बनवलं आहे. सुशीला मला मी आता काढून घेते थोडस. समोर तुला किती पाहिजे? मला बस. हा एकच अजून गोड.